तुरुंगातून सुटका झाल्यानंतर यांचं मालेगावमध्ये आगमन झालं आणि कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले आपण पाहू शकता। हे शक्ती प्रदर्शन होतं शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्राचे उपनेते अद्वै हिरे यांचं। जिल्हा बँक प्रकरणातून तब्बल 9 महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली। तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हिरे हे रविवारी पहिल्यांदाच मालेगावमध्ये आले। अद्वै हिरे यांचं मालेगावमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी हिरे यांच्यावर क्रेनच्या सहाय्याने तब्बल 50 फुटी हार 2 जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केलं। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने उड्या वाहनातून हिरे यांची मिरवणूक काढण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बाजार समितीच्या आवारात खासदार शोभा बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। या संबंधी मी बोललेलो नाही, हे मला जामीन देताना माननीय न्यायमूर्तींनी बोललेले आहेत आणि हे जे केलं ते सत्ताधाऱ्यांनी केलं। आज या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये। आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात या देशातल्या 2 मुख्यमंत्र्यांना एका वेळी तुरुंगात जायला लागलेलं आहे आणि मग मुख्यमंत्री जर तुरुंगात जायला लागले असतील ही आणीबाणीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती रोखण्याच्यासाठी हे सगळे जणांना आम्हाला घरी काढावं लागेल। आज जे केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल ही सरकार आम्ही बदलल्याच्या शिवाय पुन्हा लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही हे आम्हाला समजलंय आणि यासाठी स्वातंत्र्य सैनिकांसारखं कितीही वर्ष तुरुंगात जावं लागलं तर आम्ही जात राहणार, यांच्याशी लढत राहणार, आता थांबणार नाही। आपल्यावरील गुन्हे दिवाणी स्वरूपाचे असताना सत्तेचा गैरवापर करून फौजदारी करण्यात आल्याचा आरोप अद्वै हिरे यांनी केला। अद्वै हिरे हे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात। मात्र तुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रथमच ते मालेगावमध्ये आल्यावर त्यांचं धामधुमीत स्वागत करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ।